टॉस जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलंय आणि सध्या अंजूर संघाने या प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला टॉस जिंकून आणि क्षेत्ररक्षण करण्यासाठी या आमंत्रित केलेल्या गावदी वडगरे संघाला सलमी जोडी मैदानामध्ये आपण बघतो अंजूर संघाकडून स्ट्रायकर फलंदाज दिशान आणि नॉस्ट एंडला ओम तर गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज जित पाटील सज्ज होतोय मुख्य पंचाच्या भूमिकेमध्ये प्रल्हाद पाटील सर आणि स्क्वेलेकचे पंच निखिलेश बजागे सर आपण पाहतोय आणि सध्या स्कोरच्या भूमिकेमध्ये दिनेश भांबरे सर पाहायला मिळतात गावदेव वडगर विपक्ष न्यू सिद्धनायक अंजूर या दोन संघांमधील हा सामना पहिल्या फेरीमधील हा शेवटचा सामना पहिला चेंडू जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न होता पुढील चेंडू जित पाटील राईट अमोर स्टंप इथे मात्र इम्प्रोज फाटका स्केल ऑफ द विकेट चेंडू ट्रॅव्हल होते बॅकवर्ड स्क्वेअर गिजर मध्ये एक सिंगल रन्स फलंदाज दिशान पूर्ण करतोय दिशांना सिंगलने ऑफ द मार्क होतोय अकाउंट ओपन होते अंजूर संघाचा सिंगलने इथे मात्र मिस्टाईन फाटका झेल होण्यासारखी खरं तर संभावना नाही कारण झेल अवघड होता आणि तोपर्यंत वेळ होता फलंदाजांना 2 धाव पूर्ण करण्याचा या 2 धाव फलंदाज ओम पूर्ण करतोय या 2 धावीने संघाची धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते ते 3 धावा नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारले निसर्गाने अंजूर या संघाने पहिले षटक मार्गदर्शक जित पाटील पहिले षटकात आलोय इथे मात्र चेंडूला फिरकावून दिलेला आहे चेंडू निघून जातोय या मेडुक्याच्यावरून सीमा पार 6 धावांसाठी षटकार डीजे पियुष दुपारच्या जेवणानंतर नक्कीच ते आता मात्र आमच्याशी पुन्हा एकदा जॉईन होतील आणि त्यांच्या माध्यमातून पहिल्या दिवसापासून आकर्षक गाणी पेश केली जातात इथे मात्र इनफिल्डच्या वरून कव्हरच्या डोक्यावरून खेळण्याचा प्रयत्न मात्र डीप कव्हरेज मध्ये चांगला झेल पकडला जातोय आणि इथे मात्र खेळ संपुष्ट होते पहिल्या फलंदाज अंजूर संघाचा बाद डीजे प्यारे आणि नक्कीच आपण बघतो ऑपरेटर पियुष पाटील यांच्या माध्यमातून IPL धून आपल्याला ऐकायला मिळते न्यू बॅटर प्रीतम पहिला फलंदाज ओम हा बाद झालेला आहे ज्यांनी बाद होण्यापूर्वी 8 धावांचं योगदान आपल्या संघासाठी दिलं होतं फुलटा चेंडू इथे मात्र आपण पाहतोय गॅप शोधू शकलेला नाही कव्हर मध्ये चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळते फक्त एकच धाव घेण्याची संधी मिळेल फलंदाजांना या सिंगलने संघाची धावसंख्या दुहेरी अंकामध्ये 10 आणि पहिल्या षटकाची समाप्ती झालेली आहे पहिल्या षटकासाठी बरोबर 5 मिनिटाचा वेळ इथं खर्च केला गेलेला आहे
यज्ञेश पाटील बॉलिंग ट्रॅकवर आपल्याला पाहायला मिळतोय. दुसरं षटक त्यांनी जबाबदारी त्याच्यावर सोपवली गेलेली आहे. इथे आउटसाइड ऑफस्टम हा चेंडू हाताळला होता, निघून जातोय या विकेट किपरच्या हातामध्ये. निर्धाव चेंडूने सुरुवात केलेली आहे यज्ञेश या गोलंदाजाने. पहिला गोलंदाज जित पाटील आपल्याला पाहायला मिळाला होता. गोलंदाजीचा नक्कीच चांगला अटॅक आपण बघतोय. यानंतर दर्शन पाटील देखील आपल्याला पाहायला मिळेल आणि रोहित देखील एक ऑप्शन आहे. इथे मात्र चेंडूला फेरकॉन दिलेला आहे. हवाई फायर आणि चेंडू जातोय सीमाच्या बाहेर. षटकरी संघाची धावसंख्या वाढवून होते आपल्याकडे 16 धावा. दुसरं षटक प्रगती पातळीवर आपण बघतोय. न्यूझीलंड अंजूर संघ प्रथम फलंदाजी करताना. दुसरं षटक मार्गस्थ आहे. दर्शनने प्रयत्न चांगला केला होता, मात्र तिथे जर बघितलं तर तो प्रयत्न तोकडा पडताना पाहायला मिळतोय. यज्ञेश पाटील पुन्हा एकदा कॉम बॉक्स निघून वळताना राईट लेफ्ट आर्म गोलंदाजी करतोय. इथे समोर खेळल्या चेंडूला 20 मध्ये क्षेत्ररक्षक जोपर्यंत चेंडू फील करेल, फेकी करेल, तोपर्यंत एक सिंगल रन्स फलंदाज पूर्ण करतात. सिंगल पेक्षा अधिक नाही. सिंगल संघाची धावसंख्या 17 धावा. आपण सामना पाहतोय पहिल्या फेरीमध्ये शेवटचा. यानंतर सेकंड फेरीमध्ये सामने आपल्याला पाहायला मिळतील. गावदेव वडघर विपक्ष न्यूझीलंड अंजूर या दोन संघामध्ये. आज चौथ्या मानकुळी संघाने सलग 2 सामन्यामध्ये जे संपादन केलेलं आहे. इथे मात्र मिस टाइम फटका. सॉफ्ट डिसिमिसल मिड ऑफ रिजन मध्ये झेल आणि इथे मात्र अंजूर संघाचा आणखीन एक फलंदाज फेल. बॅटर मैदानामध्ये लगेच पाठवायचं आहे, कारण क्रिकेटमध्ये टाइम आउटचा देखील रूल आहे. आणि काल बीपीएल स्पर्धेमध्ये या टाइम आउट या रूलने करण कासार या फलंदाजाला बाद दिला गेलेला आहे. इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये एंजेलो मॅथ्यूज हा पहिला फलंदाज ठरलेला आहे टाइम आउट रूलने बाद होणारा. विश्वचषकामध्ये बांगलादेश विरुद्ध श्रीलंकेचा एंजेलो मॅथ्यूज या प्रकारे बाद दिला गेलेला पहिला फलंदाज ठरलेला आहे. त्या अगोदर हिमाचल प्रदेशचा फलंदाज रणजी क्रिकेटमध्ये अशा प्रकारे या बाद दिला गेला होता. कारण आपल्याकडे 30 सेकंद असतात. 30 सेकंदाच्या आतमध्ये जर फलंदाज मैदानामध्ये एंटर होत नाही, येत नाही, तर टाइम आउट या रूलने फलंदाजाला बाद दिलं जात आहे. यज्ञेश बॉलिंग ट्रॅकवर आपण पाहतोय. सामन्याकडील फलंदाज प्रतीक. दुसरं षटक मार्गस्थ आहे. यज्ञेशच्या माध्यमातून पेटूचं दुसरं षटक तो हाताळतोय. इथे दिशा देण्याचा प्रयत्न होता, मात्र फटका बनवता आला नाही खरं तर फलंदाजाला. धावसंख्या 17 धावा. बॅटिंग साईडने इथे मात्र रिव्ह्यूची मागणी केलेली आहे भीमरसाठी. फेअर डिलिव्हरी. बॅटिंग साईडने आपला रिव्ह्यू मात्र गमावलेला आहे.
17 धाव आपल्याकडे पाहायला मिळतात. दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू असताना पेटूचं दुसरं षटक मार्गस्थ आहे. 5 षटकांचा सामना आपण पाहतोय. पुढील चेंडू इथे मात्र चांगला चेंडू अगदी या पुढ्यातून चेंडू वळवला जातोय गोलंदाज यज्ञेशच्या माध्यमातून. 2 षटकांची समाप्ती P1 आणि P2 या 2 मॅन्डेटरी पॉवरच्या षटकांची समाप्तीनंतर धावसंख्या 17 धावा. धावसंख्या स्कोरबोर्डवर पाहायला मिळते ती या 23 धावा. तिसरं षटक जीत कंटिन्यू आपण पाहतोय. P1चं पहिलं षटक देखील त्याने हाताळलं होतं. इथे मात्र विकेटचं पतन, फलंदाज बाद. इथे मात्र समोर 20 मध्ये आणि चिनू निघून जातो या लॉंग ऑफ रिझन मधून सीमा पार चौकार. पियुष आपण कमी वाजवायचं आहे. जीत पाटील पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर राईट आर्म ओव्हर द स्टंप. इथे मात्र चेंडूला स्केअर ऑफ द विकेट केलेलं आहे. तेवढंच चांगलं शतक्षण, वॉट फिल्डिंग. एका हाताने नक्कीच 3 धावांचं संरक्षण करताना आपण बघतोय क्षेत्ररक्षक रोहित याची हिट कामगिरी पाहायला मिळते. आणि रोहित तसंही गावदी वडगर संघामध्ये नेहमीच फिट आणि हिट पाहायला मिळालेलं आहे. धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते ती 30 धावा. 3 षटकांची समाप्ती या
10ची सरासरी प्रति षटकामागे पाहायला मिळते आणि 3 षटकांसाठी बरोबर 15 मिनिटांचा वेळ गावदेवी वडघर संघाच्या गोलंदाजाने घेतलेला आहे. अल्पेश गायकवाड नक्कीच घरी जाऊन आलेले आहेत. घरचं जेवण त्यांना मानवत आहे. तीस धावा धावपल्यावर पाहायला मिळतात. एक चुकीची दुरुस्ती 28 धावा आपण पाहतोय स्कोरवर 3 षटकाची समाप्तीनंतर. आणि आता मात्र गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज दर्शन पाटील येतोय. सूर्यनारायणाचं देखील दर्शन अखेर होतोय. इथे फान खेळण्याचा प्रयत्न, जोरदार अपील, पंच संमत नाहीत. रोहित पाटील स्ट्रायकर इनला आपण बघतोय. आणि या फलंदाजी नावे असा एक विक्रम आहे. मानकुली मैदानावर 27 धावा त्यांनी कुठून काढले आहेत आणि 27 धावांसाठी 27,000चं पारितोषिक देखील त्यांनी पटकवलं होतं. तोच फलंदाज सध्या फलंदाजीसाठी पाहायला मिळतोय रोहित 5व्या क्रमांकावर. स्केअर ऑफ द विकेट, एक सिंगल रन्स फलंदाज पूर्ण करतायत. धावसंख्या 29. आज क्लायमेट पूर्णपणे चेंज पाहायला मिळतो. वातावरण बदल, मोसम मस्ताना, अल्पेश गायकवाड काही गरज नसताना. धावसंख्या 30 आपण पाहतोय. चौथं षटक मार्गस दर्शन पाटील चौथं षटक हाताळतोय. तर पुन्हा एकदा सामना फलंदाज रोहित. स्विंग अँड मिस. दर्शनचं चांगलं प्रदर्शन. नॉर्थफुल टच चेंडू, चेंडूला समोर खेळल्या व्ही सेप मध्ये. क्षेत्ररक्षक तिथे सज्ज आहे. चांगले क्षेत्ररक्षक, क्विक थ्रो देखील पाहायला मिळतोय. फक्त एक सिंगल रन्स घेण्याची संधी मिळते फलंदाजांना, सिंगल पेक्षा अधिक नाही. धावसंख्या 31 धावा. आपण सामनामध्ये न्यूज देण्यात अंजूर विपक्ष गावदेवी वडघर या दोन संघामध्ये. दर्शन पाटील राईट मोर द स्टंप. इथे फान खेळण्याचा प्रयत्न, पंचांचा बोर्ड आकाशाकडे आणि 5ची चुरबाने फलंदाज बाद. निश्चित अंजूर संघाला चौथा आदरा.
षटकामधील पुढील चेंडू राईट आर्म ओव्हर द स्टंप. इथे समोर खेळण्याचा प्रयत्न, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय आणि ही धाव घेण्याच्या प्रयत्नात फलंदाज धावचित. आश्रयाला आहे आणि संघाची धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळत आहे. अंजूर संघाची ती 33 धावा. न्यू बॅटर आता मात्र मैदानामध्ये येतोय रोहन पाटील. लवलेश यांचं देखील इथे आगमन झालेलं आहे. इथे मात्र विकेटचं पतन, आणखीन एक फलंदाज बाद एजन गॉनच्या रूपाने. धावसंख्या 33 आणि 33 वर आणखीन एक फलंदाज बाद झालेला आहे. दीपेश न्यू बॅटर मैदानामध्ये. इथे कार्पेटचे सहारे आहेत, जमिनीलगत फटका केलेला आहे मेडिकल क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक दर्शन चेंडू उचलून फेकी करतोय, तोपर्यंत एक सिंगल रन्स आणि सिंगल संघाची धावसंख्या 34 धावा. धावसंख्या आपण पाहतोय थांबलेली आहे. पहिल्या षटकामध्ये 10 धावा, दुसऱ्या षटकामध्ये 7 धावा, तिसऱ्या षटकामध्ये 11 आणि दर्शनने फक्त 3च धावा खर्च केल्या होत्या. शेवटचे 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. इथे पुन्हा एकदा मेडिकल रिजन मध्ये चेंडूला खेळलेला आहे. तिथे दर्शन चांगले प्रदर्शन करताना पुन्हा एकदा पाहायला मिळतोय. चांगले क्षेत्ररक्षण दर्शनच्या माध्यमातून. धावसंख्या 35. शेवटचं षटक आणि शेवटच्या षटकातील शेवटचा चेंडू. टॉप 3 मध्ये या अगोदरच 2 संघांनी क्वालिफाय केलेलं आहे, गावदेव वेले आणि जरमरी आलिमगर. स्विंग अँड मिस निर्धाव चेंडू आणि निर्धाव चेंडूने या डावाची देखील समाप्ती, सॉरी या 5 षटकांची समाप्ती. 5 षटकांची समाप्तीनंतर संघाची धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते ती 35 धावा. आपल्यामध्ये राकेशजी पाटील उपस्थित आहेत आणि त्यांचा सन्मान आपण इथे करणार आहोत. तर अक्षय पाटील यांना विनंती असेल आपण राकेशजी पाटील यांना सन्मानित करायचं आहे. कॅमेरामॅन आपण स्टेज कव्हर करायचं आहे. राकेशजी या पाटील यांचा हा सन्मान इथे केला जातोय. अक्षयजी पाटील यांच्या शुभ हस्ते आपण पाहतोय
प्रमुख उपस्थिती आज अंतिम दिनी राकेशजी पाटील यांची आपल्याला पाहायला मिळते. शॉल पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन हा सन्मान इथे मात्र केला जातो. हे आपण पाहू शकता. आपला बहुमूल्य वेल राकेशजी पाटील यांनी या स्पर्धेसाठी दिलेला आहे आणि त्यांचा सन्मान इथे केला गेलेला आहे. तर या सन्मानानंतर बोलूया पुन्हा एकदा आपण सामन्याकडे लक्ष ठेवले गेले आहे. ते एकूण 36 धावांचा निश्चितपणे अंजूर संघाने पहिल्या इनिंगमध्ये 5 षटकांमध्ये 35 धावा धावपैकी झळकवलेल्या आहेत आणि गावदेव वडगर संघासमोर आव्हान उभं केलेलं आहे 36 धावांचं. तर सर्व जोडी मैदानामध्ये पाठवायचे आणि पंचांनी देखील मैदानाकडे रवाना व्हायचं आहे, कारण आपल्याकडे वेळ कमी आहे. वातावरण देखील बदललेलं आहे आणि हवामान नक्कीच कुठलेही संकेत देईल याचा नक्कीच भरोसा नाही. आज ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष केतनजी तरे यांचं आगमन होणार आहे. त्यांचं शेड्यूल बिझी आहे. नक्कीच आपण बघितलं तर ते खरं तर टुर्नामेंटला भेट देत आहेत, मात्र त्यांचे फोटो अपलोड झालेले नाहीत. धनाजी पाटील मास यांची देखील भूमिका जिशे मध्ये चांगली राहिलेली आहे. सध्या तरी विचार केला तर त्यांच्याशिवाय या जिशे संघटनेमध्ये पत्ता देखील हलत नाही आणि प्रल्हाद पाटील सर देखील आहेत, हे देखील विसरून चालणार नाही. पहिला चेंडू डिलिव्हर केला जाईल त्यावेळी टाइम या अगोदर आम्ही नोट केला होता आणि इथे देखील या इनिंग मध्ये देखील आम्ही नोट करतोय. 2:42 झालेले आहेत. यज्ञेश बॉलिंग ट्रॅकवर आपल्याला पाहायला मिळतोय, तर सामना करेल फलंदाज रन मशीन ऑफ वडगर अवी पाटील. इथे मात्र लॉफ चेंडूला टर्न केलेला मात्र सरळ मिड विकेटच्या हातामध्ये आणि पहिल्याच चेंडू पहिला हादरा बसतोय गावदेव वडघर संघाला. रन मशीन कुठल्या प्रकारचं रन न बनवता डगॉटच्या दिशेने परतताना पहिल्या फेरीमधील 5 षटकांचा यानंतर 4 षटकांचे सामने पाहायला मिळतील. इथे उंचावर उडवलेला हा चेंडू देखील मिस टायमिंग आहे आणि आणखीन एक फलंदाज बाद होताना सलग दुसरा फलंदाज गावदेव वडगर संघाचा तंबूच्या आश्रयाला.
आता मात्र गदर मधील सनी देऊळ बनलेले आहेत. दोन चेंडू मध्ये 2 विकेट आणि विकेटच्या हॅट्रिक वर आता मात्र यज्ञेश पाहायला मिळतोय. न्यू बॅटर दर्शन. इथे मात्र चांगला फटका आहे, गॅप शोधू शकलेला नाही. एक सिंगल रनचं दर्शन पूर्ण करतोय. दर्शन सिंगलने स्वतःचा संघाचा अकाउंट ओपन करतोय. 2 फलंदाज बाद झाले, अवी पाटील आणि यश पाटील. सुरेश चषकामध्ये बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट यज्ञेश ठरला होता. तोच गोलंदाज सध्या गोलंदाजी ट्रॅकवर आपल्याला पाहायला मिळतोय. इथे मात्र खडे खडे हा फटका केलेला आहे. इनफिल्डच्या वरून चिन्नू निघून जाईल. 1 बाउंड सीमा पार. लॉंग ऑफ रिझल्ट मधून हा चौकार. पहिला मोठा फटका इनिंग मधील फलंदाज साहिलच्या बॅट मधून. इथे एजन गॉन. बॅटचा हलकासा स्पर्श आणि क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाच्या क्षेत्ररक्षणामध्ये हर्ष. तिसरा फलंदाज बाद गावठी वडघर या संघाचा. संघ अडचणीत सापडला. मध्ये यज्ञेश या गोलंदाजी चांगली गोलंदाजी सध्या पाहायला मिळते. फलंदाज यज्ञेश आणि आता मध्ये गोलंदाज देखील यज्ञेश आपण पाहतोय. ऑपरेटरच्या भूमिकेमध्ये पियुष पाटील पहिल्या दिवशी देखील चांगल्या गाण्यांची पेशकश त्याने केली होती आणि दुसरा दिवस देखील नक्कीच त्याने चांगले गाणे नक्कीच पेश केले होते. आणि आज अंतिम दिवशी देखील नक्कीच ते चांगले गाणे पेश करताना आपल्याला पाहायला मिळतात. पहिल्या दिवशी देखील त्यांच्यावर बक्षिसांचा वर्षाव झाला होता. पहिल्या दिवशी 2000, दुसऱ्या दिवशी 4000. बक्षिसांचा वर्षाव म्हणजे ऑपरेटर पियुष पाटील यांच्यावर होत आहे. इथे गुडघावर बसून खेळण्याचा प्रयत्न होता. मिडविकेट रिझर्व मध्ये चेंडू. तोपर्यंत एक सिंगल रन्स पूर्ण आणि सिंगलने या षटकाची देखील समाप्ती. पहिल्या षटकाची समाप्ती आणि पहिल्या षटकाची समाप्तीनंतर गावठी वडघर संघाची धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते ती 6 धावा. 3/6. इथे दिशा देण्याचा प्रयत्न. जोरदार अपील. अतिशय जोरदार अपील तिथे पाहायला मिळते. पूर्णपणे दबाव वाढवण्याचा प्रयत्न गावठी वडघर संघासमोर आपण पाहतोय आणि वडघर संघ सध्या दबावामध्ये देखील आपण पाहतोय. कारण बिनीचे 3 फलंदाज बाद झालेत. दर्शन आणि यज्ञेश जोडी मैदानामध्ये आणि या जोडीवर पूर्णपणे आता दारोमदार असणार आहे.
धावसंख्या 6, इथून 30 धावांची अजूनही आवश्यकता आहे. इथे हो करण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचलेला नाही. झेल घेण्याचा प्रयत्न करायला हवा होता, आणखीन दबाव वाढवता आला असता. मात्र इथे आपण बघतो तर चेंडूपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षकाने केलेला नाही. तोपर्यंत एक सिंगल रन्स फलंदाज पूर्ण करते. सिंगलने संघाची धावसंख्या 7 वर पोहोचते. गावदेव वडगर संघ 36 लक्ष्याचा पाठलाग करताना. रोहित बॉलिंग ट्रॅकवर आपण पाहतोय. इथे जोरदार आपल्याला यस विकेटचं पतन, खूप मोठा हादरा म्हणता येईल. फलंदाज दर्शन याला अखेर खेळाडू कक्षाचं दर्शन घडवताना आपण पाहतोय. निश्चितपणे अंधूर संघ तब्बल 4था फलंदाज बाद झालेला संघाची. पुन्हा एकदा अपील केला जातोय. पंच सहमत नाहीत. पंचांचा इशारा वाईट आणि ओव्हर फॉर द ओव्हरचा इशारा देखील पंचाकडून दिला जातोय. धावसंख्या 8. क्रिकेट पूर्णपणे अनिश्चितचा खेळ आहे. आपण बघितलं तर एक लोई स्कोरिंग सामना होता. खरं तर 36 धावांचं लक्ष होतं. म्हणजे 36 लक्ष्याचा पाठलाग करताना गावदेव वडगर संघाची देखील नाजूक स्थिती आपल्याला पाहायला मिळते. 8 धाव धावपलीकडे पाहायला मिळत आहेत. 4 फलंदाज बाद झालेले आहेत. दुसरे षटक रोहितच्या माध्यमातून. इथे मात्र चेंडूला भिरकवून देण्याचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक चेंडू खाली आणि आणखीन एक फलंदाज जावला गेला तंबूच्या आश्रयाला. गावदेव वडगर संघाचे 5 फलंदाज तंबूच्या आश्रयाला. निम्मा संघ गारत. आपण पाहतोय पुन्हा एकदा रिटर्न आपल्या क्रीज मध्ये पोहोचलेला आहे जीत पाटील. न्यू बॅटर जीत पाटील व्हायला मिळतोय. धावसंख्या स्थिर धावपलीकडे 8 धावा. माफक आव्हान 36 धावांचं होतं. मात्र ते माफक आव्हान आता मात्र डोंगरा एवढं पाहायला मिळतं गावदेव वडगर संघासाठी. रोहित बॉलिंग ट्रॅकवर. पुन्हा एकदा रिव्हर्स फटका केलेला आहे. यावेळी मात्र क्षेत्ररक्षक 2-2 चेंडूच्या मागे. मात्र चेंडू थांबणार नाही. हा चौकार. दोन षटकाची समाप्ती झालेली आहे. 2 षटक समाप्त. धावसंख्या 12 आणि येणाऱ्या 12 चेंडूमध्ये इथून 24 धावांची अजूनही आवश्यकता आहे. मग 12च्या सरासरीने प्रति षटकामागे धावा झळकायला लागतील गावदेव वडगर संघाला सामना जिंकण्यासाठी.
आणि आता मात्र पूर्णपणे मतदार यज्ञेश पाटील आणि जित पाटील या जोडीवर असणार आहे. कौतुक करावं लागेल. आपण पाहतोय एक माफक सॉरी या 18 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि 18 चेंडूमध्ये इथून 24 धावांची आवश्यकता आहे. 18 मध्ये 24 हे समीकरण सध्या पाहायला मिळते. यानंतर सामने मात्र आपल्याला 4 षटकांचे पाहायला मिळते. हा शेवटचा 5 षटकांचा सामना. यज्ञेश याला कंटिन्यू ठेवलेला आहे. ज्याने P1चं पहिले षटक आलं होतं त्या षटकामध्ये खरं तर 3 विकेट त्यांनी मिळवले होते आणि फक्त 6 धावा खर्च केल्या होत्या. सुरू षटकामध्ये बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट हे पारितोषिक त्याने पटकावलं होतं आणि इथे देखील पहिल्या षटकामध्ये त्यांनी चांगली गोलंदाजी केलेली आहे. यज्ञेश बॉलिंग ट्रॅकवर. इथे मात्र ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न होता. निर्धाव चेंडू. धावसंख्या स्थिर आहे आपल्यावर 12 धावा. जीत आणि यज्ञेश ही जोडी मैदानामध्ये. स्ट्रायकर एंडला आपण पाहतोय यज्ञेश तर नॉर्थ एंडला जीत आणि या गोलंदाज देखील यज्ञेश आपण पाहतोय. यज्ञेश याला कंटिन्यू ठेवलेलं आहे. 24 धावांची इथून अजूनही आवश्यकता आहे. फ्लॅन मिस. चांगली गोलंदाजी अगदी फुल भुलाइया. डोंट रह जाओगे. धावसंख्या स्थिर धावपलीकर 12 धावा. 16 चेंडूचा खेळ इथून शेष आहे आणि 16 चेंडूमध्ये 24 धावांची आवश्यकता आहे. प्रत्येक निर्धाव चेंडू फलंदाजी करणाऱ्या संघावर दबाव वाढवणार आहे. इथे मात्र चेंडूला भिरकाव देण्याचा प्रयत्न. मिस टायमिंग आहे. क्षेत्ररक्षक चेंडू खाली आणि झेलबाद चोरपणे आणखीन एक फलंदाज बाद. यज्ञेश पाटील याची खेळी देखील संपुष्टात. आपण पाहतोय या गावदी वडगळ संघासमोर लक्ष येते 36 धावांचं आणि 36 या लक्ष्याचा पाठलाग करताना आपण पाहतोय या गावदी वडगळ संघ. सहा फलंदाज बाद झालेत. नवीन फलंदाज रोहन. इथे मात्र चांगला फटका आहे. एक्स्ट्रा कोर्ट रिझर्व्ह मध्ये क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचतोय. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं मात्र 2 धावा घेण्यापासून रोखू शकले नाही फलंदाजांना. या 2 धावांनी गावदी वडगळ संघाची धावसंख्या पोहोचते 14 वर. 36 या लक्ष्याचा पाठलाग गावदी वडगळ संघ करतोय. यज्ञेश आपल्या स्पेलमध्ये शेवटचा आणि संघाकडून तिसरं षटक चालतोय आणि पुन्हा एकदा यज्ञेशचा सामना करेल फलंदाज रोहन, ज्याने 2 धावांनी नुकतंच आपलं खातं देखील उघडलेलं आहे. इथे मात्र चेंडूला भिरकावून देण्याचा प्रयत्न. हा फटका देखील फसलेला आहे आणि हे आपण पाहू शकता झेल ड्रॉप. प्रथमच खराब क्षेत्ररक्षण निश्चित अंजुर संघाच्या क्षेत्ररक्षकाकडून पाहायला मिळतोय. कॅच इन द मॅच हे या छोट्या छोट्या ज्या चुका आहेत त्या कधी कधी मोठ्या देखील ठरू शकतात या सामन्यामध्ये. हा झेल जर पकडला गेला असता तर 7वा फलंदाज बाद झाला असता आणि आणखीन दबाव गावदी वडगर संघासमोर वडगर संघावर वाढवता आला असता. धावसंख्या 15. यज्ञेश पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर. रिव्हर्स फटका खेळण्याचा प्रयत्न. इथे मात्र बीट होतोय क्षेत्ररक्षक. त्याने डायरेक्ट निशाणा साधण्याचा देखील प्रयत्न केला होता मात्र निशाणा साधला जात नाही आणि तोपर्यंत एक धाव फलंदाज पूर्ण करतात. बॅटकडे दर्शवतात पंच. 3 षटकाची समाप्ती. 3 षटकाची समाप्ती धावसंख्या 16.
आणि इथे मात्र 2 षटकांचा खेळ अजूनही शिल्लक आहे. येणार 2 षटकामध्ये 20 धावांची आवश्यकता आहे. म्हणजे सामना अजूनही संपलेला नाही. या स्पर्धेसाठी मित्रांनो आम्हाला प्रथम पारितोषिक स्वर्गीय पंडित पांडू पाटील यांच्या स्पर्धेत श्री जितेंद्र पंडित पाटील यांच्याकडून स्पॉन्सर केले, त्यांचं विशेष धन्यवाद. द्वितीय आणि तृतीय पारितोषिक आम्हाला स्वर्गीय किसन बालू पाटील यांच्या स्पर्धार्थ श्री आकाश किसन पाटील यांच्याकडून स्पॉन्सर, त्यांचं देखील विशेष धन्यवाद. मॅन ऑफ द मॅच ज्या ट्रॉफीज आपण पाहतोय त्या मला स्वर्गीय बालाराम नाना पाटील यांच्या स्पर्धार्थ सारंगावचे समाजसेवक श्री कृष्णा बालाराम पाटील यांच्याकडून स्पॉन्सर, त्यांचं देखील विशेष धन्यवाद. मॅन ऑफ द सिरीज बेस्ट बॅटर आणि बेस्ट बॉलर ही जे पारितोषिक आहेत ते आम्हाला माजी सरपंच वेले स्वर्गीय राधाबाई द्वारकानाथ पाटील यांच्या स्मरणार्थ त्यांचे सुपुत्र श्री भावेश द्वारकानाथ पाटील यांच्याकडून स्पॉन्सर केले, त्यांचं देखील विशेष धन्यवाद. त्यानंतर V8 चे ऑनर निहार मात्रे यांच्याकडून बेस्ट बॅटर आणि बेस्ट मॅन ऑफ द सिरीजसाठी नक्कीच बॅट आम्हाला स्पॉन्सर केले, त्यांचं देखील विशेष धन्यवाद. यज्ञेश यांनी आपला स्पेल पूर्ण केलेला आहे आणि यज्ञेश यांनी आपल्या स्पेलमध्ये या 10 धावा खर्च करून 4 सफलता देखील अर्जित केलेल्या आहेत. गोलंदाज दीपेश इथे मात्र सरळ चेंडू लॉंग ऑफच्या हातामध्ये आणि जीत पाटील याची गेली देखील संपुष्टात. प्रयत्न होता, एलिव्हेशन प्राप्त करता आले नाही, एलिव्हेशन बनवता आलेलं नाही. एक सिंगल रन्स रोहितच्या बॅटमधून रोहित ऑफ द मार्क. सिंगल संघाची धावसंख्या 17 धावा, 19 धावांची आवश्यकता आहे. 10 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. इथे मात्र दिशेमध्ये भरकटतोय गोलंदाज, पंचांचा इशारा वाईट. आव्हान त्या धावणे संघाची धावसंख्या 18 धावा आणि बरोबर 18 धावांची इथून आवश्यकता आहे. निम्मा पाला गाठलेला आहे आणि निम्म्या धावांची आवश्यकता. 18 धावा झालेल्या आहेत आणि इथून 18 धावांची अजूनही आवश्यकता आहे. चेंडू शिल्लक आहेत 10 चेंडू आणि 18 धावा, हे समीकरण सध्या गावदेवी वडकर संघासमोर. दीपेश बॉलिंग ट्रॅकवर सामना करेल फलंदाज रोहन. यावेळी केवळ दिशा दिलेल्या चेंडूला कव्हर इजरमध्ये यज्ञेश चेंडूपर्यंत पोहोचतोय. चेंडू फील करून फेकी करतोय, तोपर्यंत एक सिंगल रन्स फलंदाज पूर्ण करतात. सिंगल पेक्षा अधिक नाही आणि सिंगल संघाची धावसंख्या 19. 17 धावांची आवश्यकता आहे येणाऱ्या 9 चेंडूमध्ये. 9 चेंडू आणि 17 धावा हे समीकरण पाहायला मिळते. आपण सामना पद्धती निश्चितपणे अंजुर विपक्षी गावदेवी वडघर या 2 संघामध्ये. क्रिकेट पूर्णपणे अनिश्चितचा खेळ आहे. आपण पद माफक आव्हान होतं 36 धावांचं, मात्र ते आव्हान आता डोंगरा एवढं भासायला लागलेलं आहे आणि ते खरं तर आव्हान कठीण बनवलेलं आहे अंजुर संघाच्या गोलंदाजाने. इथे जोरदार अपील, मात्र पंच संमत नाहीत. धावसंख्या स्थिर 19 धावा. दीपेश बॉलिंग ट्रॅकवर 4थं षटक मार्गस्थ आहे.
निश्चितपणे अंजूर संघाकडून आपण बघतोय चेंडू पडल्यानंतर खाली राहतोय, मात्र यष्टिक्षक बीट होतोय आणि दरम्यान हे अव्वांतर 22 रूपाने एक धाव फलंदाज पूर्ण करतात. संघाची धावसंख्या 20. 16 धावांची इथून अजूनही आवश्यकता आहे. इवन जोडी या सुकेश डाके आणि निलेश पाटील फॅम टीम निश्चितपणे अंजूर संघ सध्या आपल्याला क्षेत्ररक्षण करताना पाहायला मिळतोय. इथे मात्र स्वेर चेंडू आणि हा चेंडू मात्र गोलंदाजाला पुन्हा एकदा टाकावला गेलं. पंचांच्या दरम्यान वाईटचा इशारा होतोय. आव्हान त्याचा वाईट चेंडूने धावसंख्या 21. 21 धाव 21. 15 धावांची आवश्यकता आहे. इथे जोरदार अपील, पंच सहमत नाहीत. षटकाची समाप्ती झालेली आहे. 4 षटकांची समाप्ती आणि 4 षटकांच्या समाप्तीअंती गावदेवी वडगर संघाची धावसंख्या 21 धावा. एका षटकाचा शेवटचा खेळ शिल्लक आहे आणि एका षटकामध्ये इथून 15 धावांची आवश्यकता आहे. 6 चेंडू आणि 15 धावा हे समीकरण आता मात्र गावदेवी वडगर संघासमोर. दरम्यान रमाकांतजी माली साहेबांचे इथे आगमन होतं आणि त्यांचं देखील जे खबर वेळ आयोजित काप्रोबा चषक 2025 मध्ये हार्दिक स्वागत आहे. मोस्ट वेलकम साहेब, आपलं हार्दिक स्वागत आहे. आपल्या स्टुडंट देशाला पण व्हीआयपी जर येऊन स्थानापन्न व्हायचं, आमच्या व्हीआयपी शोभा वाढवायची आहे. माजी सरपंच तथा विद्यमान ग्रामपंचायत सदस्य रमाकांतजी माली साहेब आपल्यामध्ये उपस्थित झालेले आहेत आणि त्यांचं या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. शेवटचे षटक हाताळण्याची जबाबदारी संघटनेकडे सोपवलेली आहे गोलंदाज प्रतीक याच्यावर. 6 चेंडू आणि 6 चेंडू मध्ये इथून 15 धावांची आवश्यकता आहे. इथे मात्र आपण पाहतोय या कंट्रोल फटका. स्क्वेअर रिझल्ट मध्ये दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. इथे मात्र हे एकच धाव असणार आहे. नक्कीच पंच देखील दर्शवतात आणि 1 शॉटचा इशारा म्हणजे एकही धाव नाही. पवे पंचाने काय इशारा दिलेला आहे. पंच 1 फॉर द ओव्हरचा इशारा दिलेला आहे. येस, 1 फॉर द ओव्हरचा इशारा. एक धाव तर पूर्ण केलेला आहे. एकच धाव असणार आहे. 22 धावा. 14 धावांची अजूनही आवश्यकता आहे. चौदा धावांची आवश्यकता आहे. 5 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. रंगतदार स्थितीमध्ये सामना आपण पाहतोय. माफक आव्हान जरी असलं तरी मात्र सामना रंगतदार स्थितीमध्ये पाहायला मिळत आहे. सुदर्शन एक चांगला गोलंदाज, मात्र तो इंजर्ड असल्यामुळे सध्या नक्कीच प्लेइंग 11 मध्ये खेळताना पाहायला मिळत नाही. चमत्कारी गोलंदाजी नेहमीच सुदर्शनचं चांगलं प्रदर्शन पाहायला मिळालेलं आहे. 1 फॉर द ओव्हरचा इशारा पंचांकडून दिला गेलेला आहे. इथे स्कोर ऑफ द विकेट, तिथे प्रोटेक्शन आहे. बॅकवर्ड स्क्वेअर रिजन मध्ये फक्त एकच धाव घेण्याची संधी मिळेल फलंदाजांना. एका धावेपेक्षा अधिक नाही. रोहन आणि रोहित ही जोडी मैदानामध्ये आणि आता मात्र 4 चेंडू मध्ये इथून 13 धावांची आवश्यकता आहे. चार चेंडू 13 धावांची आवश्यकता सामना जिंकण्यासाठी गावदेवी वडगर या संघाला. प्रतीक बॉलिंग ट्रॅकवर पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळतोय. इथे या सुरेख चेंडू आणि यस पंचांचा बोट आकाशाकडे आणि फलंदाज जावे लागेल डगॉटच्या आश्रयाला. आणखीन एक फलंदाज बाद गावदेवी वडगर या संघाचा.
न्यू बॅटर मनोज. या स्पर्धेची नियमावली घ्या. चेसिंग आणि ड्रेसिंग कंपल्सरी. 8 फलंदाज बाद झालेत गावदेवी वडघर संघाचे आपण पाहतोय. 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि 3 चेंडूमध्ये 13 धावांची आवश्यकता आहे विजयासाठी गावदेवी वडघर या संघाला. इथे या अतिशय सुरेख चेंडू पडल्यानंतर आतल्या बाजूने वळतोय. ऑफ कटर आपण पाहतोय. आता मात्र शेवटचे 2 चेंडू आणि 2 चेंडू मध्ये 13 धावांची आवश्यकता आहे. 2 षटकार जरी फेस केले तरीही देखील गावदेवी वडघर संघाला हा सामना जिंकता येऊ शकणार नाही. पहिला लो स्कोरिंग सामना आणि तो देखील आपण पाहतोय जिंकण्याच्या उंबाट्यावर निश्चितपणे अंजूर संघ. स्विंग अँड मिस आणि आता मात्र फॉर्मेटी लेफ्ट आहे आपण पाहतोय निश्चितपणे अंजूर. आणि आता मात्र आपण म्हणू शकतोय छाती ठोकपणे की निश्चितपणे अंजूर जिंकू हार नाही मंजूर. कारण शेवटचा 1 चेंडू आणि 13 धावांची आवश्यकता आहे. पहिला लो स्क्रीनचा सामना आणि त्या लो स्क्रीनच्या सामन्यामध्ये देखील आपण पाहतोय इथे मात्र घाम फोडलेला गावदेवी वडघर संघाला निश्चितपणे अंजूर संघाच्या गोलंदाजाने क्षेत्ररक्षकाने. क्रिकेटमध्ये वेल बदलायला वेल लागत नाही. इथे मात्र हा चेंडू सीमाच्या बाहेर जातोय. मात्र गावदेवी वडघर संघ देखील या स्पर्धेच्या बाहेर. अभिनंदन निश्चितपणे अंजूर आणि हार्ड लक गावदेवी वडघर. तर बोलूया आपण टॉस कडे. टॉस केला जाईल निश्चितपणे अंजूर आणि जॉनमन सरवली बी या 2 संघामध्ये. मॅन ऑफ द मॅच गोलंदाजीमध्ये अतिशय उत्कृष्ट कामगिरी राहिलेली आहे. 2 षटके हाताळलेले आहेत ज्या